मराठा आंदोलक जरांगे पाटलांची आज पत्रकार परिषद। मागण्यांबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही उत्तर नाही। जरांगे पाटील आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करणार। भाजपा आमदार प्रसाद लाड मनोज जरांगेंची उद्या पुन्हा भेट घेणार। मनोज जरांगेंच्या मागण्यांबाबत करणार चर्चा। दिल्लीत अमित शहा फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा। दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील विविध विषयांवर खलबतं। जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित। दिल्ली वारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। कांदा आणि आंबा प्रश्नी दिल्लीत सकारात्मक चर्चा। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा। कोकण विधान परिषद निवडणुकीत शिवसेना आक्रमक। शिवसेना राष्ट्रवादीत पुन्हा धुसफूस। अनिकेत तटकरेंच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध। अनियमित वीज पुरवठ्याबाबत युगेंद्र पवार आक्रमक। वीज पुरवठा सुरळीत करावा, युगेंद्र पवारांचा संताप। मुंबई पालिकेच्या रक्तपेढीचं खासगीकरण केलं जाणार। रक्त महाग होणार, किंमत मोजावी लागणार। आदित्य ठाकरेंची पालिका प्रशासनावर टीका। इंधन पुरवठा करण्यात सरकार अपयशी। हर्षवर्धन सपकाळांची सरकारवर टीका। इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन। इंधन टंचाई विरोधात काँग्रेस आक्रमक। ठाण्यात बंद, 4 चाकी रस्सीनं ओढत केला निषेध। पाण्याअभावी डाळिंब बागेवर कुऱ्हाड। नाशिक जिल्ह्यातील येवला येथील शेतकरी अडचणीत। थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गार। सोलापूर जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन। गोकुळ साखर कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचा संताप। उष्णता आणि इंधन दरवाढीमुळे भाज्या महागल्या। भाज्या महागल्यानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं। आंदेकर टोळीतील 5 जणांना अटक। आरोपीकडून 4 पिस्टल, 10 जिवंत काडतुसं जप्त। कोणी मतदान करायचे ते भाजप ठरवणार। सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांची सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर टीका। कर्नाटकात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता। सिद्धरामय्या, डीके, शिवकुमारांकडे सूत्र सोपवू शकतात। केरळच्या माजी मुख्यमंत्री पी विजयन यांच्या घरी ईडीचे छापे। संतप्त कार्यकर्त्यांनी ईडी अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडल्या। मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना ऊत। राज्यात गुजरातच्या कच्छमधून 1180 कोटी रुपयांचे कोकेन जप्त। इंडियन कोस्ट गार्डची मुंद्रा बंदरावर कारवाई। 3 परदेशी नागरिक अटक, 1 फरार। युवा वैभवच्या धुवाधार फलंदाजी पुढे हैदराबादचा पालापाचोळा। हैदराबादला हरवत राजस्थानची क्वालिफायर 2 मध्ये धडक। उद्या न्यू चंदीगडमध्ये राजस्थान गुजरात भिडणार। क्वालिफायर 2 जिंकणारा संघ अंतिम सामन्यात बंगळुरूशी देणार टक्कर। आज मुंबईसह देशभरात बकरी ईद निमित्त नमाज। मुंबईसह देशभरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त।